दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीच्या गोकुळ शुगर विरोधात शेकडो शेतकरी सोलापूरच्या जिल्हा परिषदेसमोर त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि या 6 दिवसामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। सुरुवातीच्या 1-2 दिवसामध्ये या शेतकऱ्यांना न विचारणारे अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचा आवाज मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत जेव्हा पोहोचू लागला तो आवाज ऐकून अनेक आमदार असतील खासदार असतील आज या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी रोडवर आलेले आहेत। सुरुवातीच्या दिवसाला दुर्लक्ष होत गेलेलं हे आंदोलन आता उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी धारण करत आहेत। मात्र अद्यापही आज उपोषणाचा 6वा दिवस असताना देखील यांना न्याय अजूनही मिळालेला नाही आहे। शेतकरी अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शेतकरी आहेत। आज 6वा दिवस आहे, काय धोरण आहे, काय काय ठरलं 6 दिवसामध्ये? मागच्या 6 दिवसापासून या ठिकाणी आम्ही आंदोलनासाठी आहोत। प्रशासन स्तरावरती कुठल्या हालचाली नाहीत, एकच पुंगी वाजवली जाते आरआरसी 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 आणि आरआरसी। आरआरसीच्या व्यतिरिक्त यांच्याकडे बरेचसे मार्ग आहेत, पण ते जरा वेगळ्या मार्गाने गेलं तर गव्हर्नमेंटला जर पैसाच द्यायचा आहे तर गव्हर्नमेंट कुठल्याही माध्यमातून देऊ शकतं। तर आमचं गव्हर्नमेंटला सरकारला सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं कष्टाचं मागतोय। आमचा माल शेतकऱ्यानं त्या कारखान्याला विकलाय, त्या कारखान्याला आमचं देणं क्रमप्राप्त आहे, कारखाना देत नाही। गव्हर्नमेंटनं तो कारखाना सीज करावा, ताब्यात घ्यावा आणि पटकन कारवाई करून आमची जी रक्कम आहे शेतकऱ्याची ती ताब्यात द्यावी। म्हणजे सोपं गणित आहे की एखादा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटला जर सुरू करायचा असेल तर हजारो कोटीची त्यांनी घोषणा करतात। आता समृद्धी महामार्ग आहे, त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्ग आहे। शक्तीपीठ महामार्गाला हजारो कोटीचा निधी दिला का नाही तुम्ही? मग ते एखादा हायवे करायचं म्हटलं तर हजारो कोटी शेकडो कोटी देता। मग कारखाना अक्वायर करा ना, तो अक्वायर करा, त्याचे 40 कोटी सीज करा, 40च्या ऐवजी पुन्हा 60 कोटीला कोण गिराईक आलं तर फुकून टाका, आम्हाला काय करायचं आहे। त्याचे खाजगी जर त्या कारखानदाराचं तुम्ही नुसत्या कारखान्यावर न बघता त्याचे खाजगी रक्ताच्या नातेसंबंधातले जे कोणी नातेवाईक आहेत त्यांचे खाजगी अकाउंट सील करा, तुम सहज तेवढी रक्कम बाहेर पडेल। यांनी सहज कोट्यवधी लग्नात उधळपट्टी करतात, करोडोच्या गाड्या त्यांच्या आहेत, चांदीच्या ताटात लोकांना जेवण देतात, आमच्या ताटात माती घालवून। ह्याचा विचार गव्हर्नमेंटनं करावा ना। आजचा 6वा दिवस आहे, 6 दिवसांमध्ये अजून किती शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळालेला आहे, अजून काय प्रतिसाद वाढलाय? पहिल्या दिवशी आम्ही काही 7-8 गावापासून सुरू केलेली ही चळवळ जी आहे शेतकऱ्यांनी उभा केली। आज जवळपास 58 गावापर्यंत आम्ही गेलोय। 58 गावचे शेतकरी आज या ठिकाणी आहेत। आता उद्यापासून अजून काही शेतकरी वाढत आहेत। आज आम्हाला कर्नाटकमधल्या चडतण तालुक्यातल्या 2 शेतकऱ्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलं, पत्र दिलं की आमचे 2 वर्ष झालं बिले अडकलेत, आमची विनंती आहे की त्यांना मराठी येत नव्हतं, ती कन्नड, आमची बरेचसे बांधव इथले कन्नड मराठी दोन्ही बोलतात, तर त्यांच्याशी संपर्क साधून मधला दुवा म्हणून त्यांनी ते पत्र आम्हाला देऊन गेले त्यांनी की आमची बिलं काढून द्या। आजपर्यंत किती रक्कम देणं आहे शेतकऱ्यांचा? म्हणजे आजच्या या आत्ताच्या ह्या घडीला उपोषणाला ऍक्च्युअल रक्कम साखर आयुक्त सुद्धा सांगू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे। काल साखर आयुक्ताची माणसं आली होती, त्यांना आकडा विचारला तर ते सांगतात 130 कोटी 46 लाख। मग प्रांतांनी विचारलं हे आकडा एवढा आहे का, तर ते हळूच म्हणले की नाही फुगवट्याचा आकडा आहे। फुगवट्याचा म्हणजे कसला आकडा आहे? ऍक्च्युअली जे देणं मूळ आहे ते 44 ते 50 कोटीचं देणं आहे। कारखान्यानं गाळप जितकं केलं तेवढंच देणं आहे, बाकी इतर देण्याशी आमचा संबंध नाही। त्याला कारखाना बांधील की ऊस वाहतूकदार आहेत, लेबर पेमेंट आहे, इतर त्याचा जो खर्च आहे तो इतर ह्याच्यामध्ये, पण मूळ प्रत्यक्ष ऊस उत्पादक थेट शेतकरी म्हणून फक्त 44 का 48 कोटी काय तर देणं आहे, तेवढं द्यायला सरकारला काहीच वावगं नाही। सुरुवातीला आपल्या आंदोलनाला सहसा लोकप्रतिनिधी कोणी बघत नव्हतं, आता मात्र आमदार येत आहेत, खासदार येत आहेत, आश्वासन देत आहेत। कसं म्हणजे जनांदोलन म्हणण्यापेक्षा शेतकरी आक्रोशाचा जो हा एल्गार आहे तो वाढत चाललेला आहे आणि शेतकऱ्याची एवढी तीव्र आणि संतप्त भावना आहे, नुसतं माघार घ्या हा शब्द ऐकायला सुद्धा इथले शेतकरी नाही, उठा हा शब्द ऐकायला सुद्धा तयार नाहीत। पैसे काय देताय, आमच्या बाजूचं काय बोलतायत ते फक्त शेतकऱ्यांना ऐकायची मानसिकता आहे। आज लोकप्रतिनिधी येत आहेत कारण इथला जनरेटा वाढतोय, संख्या वाढते, पाठबळ वाढतंय आणि जो काही शेतकरी उपस्थित आहे तो लोकप्रतिनिधीला शिव्या घालतोय। आम्ही तुम्हाला मतं देतोय, तुमच्या मतदारसंघातले आम्ही, आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलाय, आमच्यासाठी का झटत नाही? 42 डिग्री टेम्परेचरला आम्ही इथं झक मारत बसलोय, तुम्ही एसीत तिथं खुर्च्या उभवताय, तुमचं काम आहे आमच्यासाठी रस्त्यावर उतरणं। आम्ही एकेकाळी असं काही माध्यमातून काय
कार्यकर्ते म्हणून शेतकरीच कार्यकर्ते असतात कोणत्याही राजकीय पक्षाचे, तर ते त्यांच्यासाठी झटतात. तर आज आम्ही अडचणीत आहे, तर त्या लोकांनी आमच्यासाठी उभं राहावं. दुसरं महत्त्वाचं, आजपर्यंत इथं जे लोक उपस्थित झाले ते सर्रास विरोधी पक्षाचे आहेत. आज 2 सत्ताधाऱ्यांनी फक्त ऑडिओ कॉन्फरन्स म्हणजे मोबाईलवरून संपर्क साधला. त्यामध्ये धाराशिवचे पालकमंत्री आहेत सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब, त्यांनी शेतकऱ्याची जी काय भूमिका ऐकून घेतली. माझी सहानुभूती आहे, हे योग्य नाही, मला जे करायचं आहे ते मी चांगल्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करतो. राणा जगजितसिंह पाटील तुळजापूरचे आमदार, त्यांनी आम्हाला म्हणजे मोबाईलवरून संपर्क साधला आंदोलकांचं, ते बोलले ते, आणि आज त्यांच्या सांगण्यावरून इथं मेडिकलची टीम पण उपस्थित आहे. त्यांनी तेवढं एक सहकार्य केलं आणि सांगितलं इथं फक्त प्रवीण स्वामी उमरगा लोहारेचे आमदार आणि कैलास पाटील, प्रणितीताई शिंदे खासदार, हे 3 काय म्हणाले ताई आज येऊन त्यांनी म्हणाले की मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जर उद्या रस्त्यावरची लढाई लढण्याचा प्रसंग आला तर सगळ्यात पुढे मी असन. आपण नुसतं इथंच बसून न राहता इथलं आंदोलन चालू ठेवूया आणि एक दिवस आपण सगळ्याच्या वतीनं रास्ता रोको करू. मी स्वतः त्या रास्ता रोकोला उपस्थित राहते असं ताईने शब्द दिला या लोकांना. आंदोलन सुरू आहे, पूर्ण जगाला आपण शेतकरी ज्या जगवतोय. तुमच्या आंदोलनात म्हणजे कसं व्यवस्था होत आहे जेवणाची, किंवा रात्री इथं देखील इथंच झोपताय तुम्ही, जेवण बी इथंच सुरू आहे रस्त्यावर? आज नुसतं हे कागदावरचे शब्द आहेत आणि नुसतं कानाला गोड लावायचे शब्द आहेत. म्हणजे लोण्यात हळद लावायचं आणि उगं नुसतं कानाला लावायचा असा विषय आहे. कारण शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, बघण्यासारखाचा. कशाचा पोशिंदा? आम्ही उपाशी मारा लागलो. आज आम्ही इथं रस्त्यावर चूल मांडले. आम्हाला 2 घास खाण्यासाठी बाहेरगावचे शेतकरी कोण कोण आमच्यावर दया दाखवून आम्हाला 2 घास जेवणाची व्यवस्था करते. कोण चपात्या आणते, कोण शिळ्या काय म्हणते ते कडक भाकरी आणते, चटणी दही अशी व्यवस्था करायला, कोण केळं वाटप करते. कसं का असं ना गुजरात चालू आहे. पण प्रशासनानं सुद्धा आमची दखल घ्यावी. म्हणजे आमच्या घरात जर कुणी शेतकऱ्याच्या घरात सहसा कोण मागायला आलं तर आम्ही सुपानं दान वाढतो. आज त्याला आम्हाला 1-1 घासासाठी लोक आणून द्यायला लागले. RRCची कारवाई करू असं तहसीलदार सांगतायत. तुम्ही कसं सहमत? नाही, त्यांनी त्यांची RRCची जी कारवाई आहे ती शासकीय भाषा प्रशासकीय शब्दात ते मांडतात. पण आमच्या भावना तुम्ही ऐका, ह्याच्यात चूक कुणाची आहे? सर्वस्वी चूक ही साखर आयुक्ताची आहे. त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे. आता हा विषय वेगळा आहे. आता प्रथम प्राधान्य आम्हाला बिल मिळावं हा विषय आहे. पण खरं तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे बुडात हात घातलं तर सगळा विषय मार्गी लागतो. दत्ता शिंदे किंवा गोकुळ कारखान्याकडून काय निरोप, फोन, मेसेज किंवा बाबा मी देतो, बैठक लावतो किंवा तुम्ही मागं घ्या असं काय नाही? आतापर्यंत आमच्याशी कुणीही संपर्क साधला नाही. तसं तर नेमानं साखर आयुक्ताच्या जे कर्मचारी आहेत त्या लोकांनी आमच्यापर्यंत आलं पाहिजे होतं, बोललं पाहिजे होतं. काय प्रतिक्रिया आहे, काय प्रसंग आहे ते विचारलं पाहिजे होतं. पण ते आले नाहीत. काल आमचे कलम धाराशिवचे जे आमदार होते कैलास पाटील, त्यांनी त्यांना दम दाखवून बोलवून घेतलं होतं. पहिला दप्तर घेऊन इथं हजर व्हा असं म्हणल्यावरती आला इथं, नाहीतर यायला सुद्धा तयार नव्हतं. पुढची भूमिका काय असणार आहे? कारण 6वा दिवस आहे, देखील कडक आहे. काही शेतकरी आज त्यांना चक्कर आल्यामुळे ऍडमिट देखील आहेत. हो, आता आमच्यातले काही वयोवृद्ध शेतकरी आहेत, काही महिला आहेत, माता भगिनी आहेत ज्यांना BP शुगरचा त्रास आहे. आज BP वाढल्यामुळं 2 शेतकऱ्यांना फिट आली, ते चक्कर येऊन पडले. डॉक्टरांना दाखवलं किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे कदाचित उष्माघाताचं हे ट्रीटमेंट चालू आहे. आता सध्या मगाशी आम्ही संपर्क साधला तर जर थोडीशी तब्येत रिकवर झाली असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जर अजून थोडं व्यवस्थित वाटलं तर 1 तासाभरानं आपण सलाईन वगैरे लावलेले आम्ही सोडू. आंदोलन सुरूच राहणार. आंदोलन सुरू राहील, ही काळ्या दगडावरची रेघा. पैसे दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही एवढं नक्की. जोपर्यंत या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही आणि आम्ही तुम्हाला पैसे देतो किंवा पैसे खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा या ठिकाणचे शेतकरी घेत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण,
आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.